हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तसा हा काळ काय करतो? हा काळ भगवान गीतेच्या अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 24-25 मध्ये म्हणतो की माझे एक अनुत्तम अटळ विधान आहे निकृष्ट, की मी कधीही कुणाच्या समोर येत नाही आणि मी माझ्या योग मायेमुळे लपून राहतो. आणि हा मूर्ख जनसमुदाय मला मनुष्य समजत असेल, मी कृष्ण नाहीये. अर्जुनाला म्हणतोय की मी कृष्ण नाहीये, मी तर लपून राहतो आणि आता प्रकट झालोय. तो बाहेर येऊन दाखवत होता आपले संपूर्ण विराट रूप आणि मग सामावून घेऊन श्रीकृष्णामध्ये प्रवेश केला, जसे प्रेत होऊन प्रवेश करतात. आता या गोष्टी आपल्या लक्षात उशिरा येतील तर काय होते की या साधू ऋषींनी साधना केली, हठयोग केले, समाधिस्थ असल्याचे ढोंग केले आणि शेकडो वर्ष बसून राहिले. तर या काळाने विचार केला की हे उठावेत इथून आणि कामाला लागावे. समाधी अवस्थेत कुणाला तर ब्रह्माजीचे रूप घेऊन आणि दर्शन दिले. ते ऋषी उठले आणि म्हणे की मला भगवान प्राप्त झाले. ज्या उद्देशाने मी समाधिस्थ झालो होतो त्यामध्ये मी भगवान श्री ब्रह्माजींना पाहिले आणि येऊन ब्रह्माजींच्या जवळ जे त्यांच्या समोर नेहमी असायचे सगुण, अशा त्यांच्या समोर म्हणाले की तुम्ही भगवान आहात, तुम्ही तर पूर्ण परमात्मा आहात, तुम्ही स्वतःला अदृश्य ठेवले आहे. अजून हजारो लोकांना सांगितले की हे परमात्मा आहेत, हे सृष्टीचे निर्माते आहेत आणि मी समाधी दशेमध्ये यांचे दर्शन घेतले. अजूनही 4-5 जणांना त्यांनी असेच दर्शन दिले ब्रह्माजींच्या रूपात. तर त्यांनी ब्रह्माजींच्या मनात गैरसमज निर्माण केला की खरोखरच तेच भगवान आहेत. आता त्यांनाही वाटू लागले की कदाचित मीच भगवान आहे. या दृष्टिकोनातून त्यांना वाटले की मीच सर्वांचा सृष्टिकर्ता आहे. इतर कोणी ज्यांनी साधना करण्याचा प्रयत्न केला ते समाधिस्थ झाले, त्यांना विष्णूजींच्या रूपात दर्शन दिले. याच काळाने तो म्हणतो की मी कधीही कुणाच्या समोर येत नाही, मी लपून राहतो. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये म्हणतो की अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत हे तू जाणत नाहीस, मी जाणतो. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. आता कर्म म्हणजे कार्य, ती कशी अलौकिक आहेत? आता तुम्हाला थोडीशी हिंट देतो की जसे आता ही गोष्ट लक्षात ठेवा की हे सत्य आहे. आणि कोणी साधना करण्याचा प्रयत्न केला, कोणी ऋषी महर्षी साधकांनी, तेव्हा कोणाला भगवान शिवजींच्या रूपात दर्शन दिले, तेव्हा ते म्हणू लागले की नाही शिवजी हेच पूर्ण परमात्मा आहेत. त्याची स्तुती करू लागले, त्यांच्या समोर जाऊन बसू लागले. तुम्ही तर अप्रकट आहात, तुम्हीच सर्वेश्वर, मृत्युंजय, कालंजय, सर्वेश्वर, तुम्हीच आजन्म आहात. तर अशा प्रकारे अशी कहाणी या काळाने बिघडवून ठेवली होती आणि हे पूर्ण परमात्म्याशी अपरिचित राहावेत आणि इथेच गोंधळून राहावेत. तर आता तुम्हाला दाखवतो की हा कशी अलौकिक कार्य करतो, माझे जन्म आणि कर्म कशी अलौकिक आहेत याची हे आता तुम्हाला दाखवतो श्री विष्णू पुराणात. हे बघा, श्री विष्णू पुराण गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित, सचित्र हिंदी अनुवाद सहित. यात दोन्ही संस्कृत आणि हिंदी दोन्ही उपलब्ध आहेत. गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. याचे अनुवादक कोण आहेत? मुनीलाल गुप्त. गीता प्रेस गोरखपूर इथून हे प्रकाशित आहे. गोविंद भवन कार्यालय, कलकत्ता येथील संस्थान. आता याच्या 233 पानावरचं आपल्याला वाचून दाखवतो. आता चतुर्थ अंश, अध्याय 2. आता इथे बघा, अध्याय 2 चतुर्थ अंशाच्या 2ऱ्या अध्यायात आपण हे श्लोक वाचूया इथून. हा 22वा श्लोक आहे चतुर्थ अंशातील अध्याय 2 मधील. पूर्वीच्या काळी
त्रेतायुगात एकदा अतिभीषण देवसंग्राम झाला. त्यामध्ये महाबलवान दैत्य गणांकडून पराजित झालेल्या देवतांनी भगवान विष्णूंची आराधना केली. तेव्हा आदी अंत शून्य अशेष जगत प्रतिपालक श्री नारायण देवतांना प्रसन्न होऊन म्हणाले, तुम्हा लोकांचे जे काही मनात आहे ते मी जाणलंय. त्याविषयी ही गोष्ट ऐका. राजर्षी शशादांचे जे पुरंजय नामक पुत्र आहेत, त्या क्षत्रिय श्रेष्ठाच्या शरीरात मी अंशमात्रेने अवतीर्ण होऊन त्या सर्व दैत्यांचा विनाश करेन. त्यामुळे तुम्ही पुरंजयला दैत्यांच्या वधासाठी तयार करा. आता पुरंजय नामक पुत्र आहे त्या क्षत्रिय श्रेष्ठाच्या शरीरात मी अंशमात्रेने प्रवेश करेन. मी स्वतः त्यात प्रवेश करेन. आता पुण्यात्म्यांनो काय होतं? आता गोष्ट अशी होती की राक्षसांकडून देवता हारले. मग त्यांनी जाऊन कुठेतरी एकांतात जाऊन लपून भगवानांची प्रार्थना केली, आमची रक्षा करा, राक्षसांपासून आम्हाला वाचवा. तर हा काळ जो आहे तो कपट करतो आणि विष्णूजींच्या रूपात प्रकट झाला आकाशात आणि त्यांना म्हणाला, ऐका. आकाशवाणी केली. सर्व लोकांनी पाहिले, भगवान विष्णू तर दिसत आहेत की जा तुम्ही असे करा. शशादाचा जो पुत्र आहे पुरंजय, मी त्याच्या शरीरात प्रवेश करेन, अवतीर्ण होईन आणि त्याला तयार करा युद्धासाठी, मैदानात उभे करा. असेच झाले. या काळाने जो विष्णू रूपात त्या देवतांना दर्शन देऊन गेला होता त्यामध्ये प्रवेश करून त्या पुरंजयमध्ये राक्षसांना मारून टाकलं. मग एकदा नागांचे आणि गंधर्वांचे युद्ध झाले. गंधर्वांनी नागांना पराजित केले, त्यांना लुटले त्यांचे सारे धन. तर ते नागवंशातील व्यक्ती होते, ते लपले कुठेतरी. तिथे प्रार्थना केली. परत हा विष्णू रूपात तिथे प्रकट झाला. त्यांना म्हणू लागला की तुम्ही जा. मी मानधाताचा जो पुत्र आहे पुरुकुत्सच्या शरीरात प्रवेश करेन, प्रविष्ट होईन आणि त्या गंधर्वांचा विनाश करेन. तुम्ही त्याला युद्धासाठी तयार करा. आता हा म्हणतो, माझे जन्म आणि कर्म म्हणजे माझे वर्किंग, माझी कार्ये अलौकिक आहेत. आता दाखवतो तुम्हाला. याच विष्णू पुराणातील 243 पानावर, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. हे बघा, हे 243वे पान आहे आणि चतुर्थ अंश, अध्याय 3. हे 242 पान आहे आणि हे आहे श्री विष्णू पुराण. इथे बघा खाली. आणि अध्याय नंबर 3, तिसरा अध्याय. यामध्ये सोबत संस्कृत देखील आहे. आता याच्या 4थ्या श्लोकापासून आपण वाचायला सुरुवात करू. पूर्वीच्या काळी रसातलमध्ये मौनेय नामक 6 करोड गंधर्व राहायचे. त्यांनी समस्त नागकुळातील प्रमुख रत्ने व अधिकार लुबाडले होते. गंधर्वांच्या पराक्रमामुळे अपमानित त्या नागेश्वरांकडून स्तुती केली गेल्यामुळे, ते ऐकल्यामुळे ज्यांचे विकसित कमळासारखे डोळे उघडले आहेत, निद्रेच्या अंती जाग झालेल्या त्या जलशाही भगवान सर्व देवेश्वराला प्रणाम करून त्यांना नागगण म्हणाले, भगवान, या गंधर्वांमुळे निर्माण झालेले आमचे भय कशा प्रकारे शांत होईल? तेव्हा आदी अंतरहित भगवान पुरुषोत्तम विष्णू म्हणाले, युवनाश्वाचा पुत्र मानधात्याचा जो पुरुकुत्स नामक पुत्र आहे, पुरकुत्स नामक पुत्र, त्यामध्ये प्रविष्ट होऊन मी त्या सर्व दुष्ट गंधर्वांचा विनाश करून टाकेन. स्पष्ट झालं? हा म्हणतोय की मी त्या पुरुकुत्समध्ये प्रवेश करेन, भूतासारखा शिरेन, त्याच्यामध्ये प्रवेश करेन आणि मग दुष्ट गंधर्वांचा विनाश करून टाकेन. पुण्यात्म्यांनो, हे सद्ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. हे कमीत कमी 5500 वर्षांपूर्वी लिहिले गेले होते वेद व्यासांकडून.
आणि आजपर्यंत यातील रहस्य कोणी समजू शकलेले नाहीत. कबीर परमेश्वरांनी 600 वर्षांपूर्वी ज्याची दास आज तुम्हाला ओळख करून देत आहे, या सद्ग्रंथांची, हे सत्य भगवानांनी आधीच सांगितले होते आणि त्यांच्या अमृतवाणीत ते लिपिबद्ध आहे. परंतु त्या काळी या नकली गुरूंनी भगवानांना असे सांगून रिजेक्ट केले, हे सांगून की हे अशिक्षित आहेत, संस्कृत भाषा जाणत नाहीत, तर याला काय माहीत असणार वेद आणि गीता आणि पुराणांविषयी. आज तेच पवित्र सद्ग्रंथ आपल्या समोर आहेत आणि आपण स्वतः वाचत आहोत. आता यामध्ये काय झाले की जसे दास तुम्हाला ऐकू इच्छितो की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबद्दल जी माहिती आहे की हे ईश नाहीयेत, हे भगवान नाहीत, आपल्या हे पुराणात लिहिले आहे. आता काय झाले, ब्रह्माजींना भ्रम झाला की मी भगवान आहे. कारण की हा काय करतो, जसे तुम्हाला सांगितले की कोणा ऋषीमध्ये प्रवेश करून, जसे एखाद्या ऋषींनी साधना करण्याचा प्रयत्न केला, समाधिस्थ झाले, त्यांना ब्रह्माजींच्या रूपात आत दिसून आले, त्यामुळे ते समजू लागले की ब्रह्माजी इज कम्प्लीट गॉड. आणि हे ब्रह्माजींच्या समोर देखील म्हणत होते की तुम्ही परमात्मा आहात आणि तुम्ही स्वतःला लपवून ठेवले. मग कुणाला यांनी विष्णूजींच्या रूपात दर्शन दिले, इतरांना. तो म्हणाला की विष्णूजी तुम्ही सर्वेश्वर आहात, तुम्ही साऱ्या जगाचे स्वामी आहात. मी समाधी दशेत पाहिले, तुमच्या नाभीतून कमळ आलेले पाहिले, त्यात ब्रह्माजींना बसलेले पाहिले. तुम्ही जगताचे निर्माण करते आहात, स्थिती करता आहात, तुम्हीच सर्वेश्वर आहात. आणि या गोष्टींमुळे विष्णूजींचा भ्रम झाला की मीच भगवान आहे. तर असेच एक दिवस ब्रह्माजी गेले विष्णूजींकडे. विष्णूजी शेषशय्येवर आराम करत होते. लक्ष्मीजी त्यांच्या शेजारी बसल्या होत्या. आता ब्रह्माजी गेले तिकडे, तेव्हा विष्णूजी उभे राहिले नाहीत आणि म्हणाले की या, त्यांचे काही आदरातिथ्य केले नाही. या कारणाने ब्रह्माने विष्णूजींना खडे बोल ऐकवले की मी तुझा बाप आलो आहे आणि तू आलेल्याचे आदरातिथ्य करत नाहीस, आपल्या गुरुचे. हे सर्व जग माझ्यामुळे निर्माण झाले आहे, तू माझाच पुत्र आहेस. विष्णूजी म्हणू लागले, ये मुला, बस इथे. तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झालायस, तू स्वतःला जगताचा कर्ता कसा काय म्हणवतोस? तू माझा पुत्र आहेस. हा म्हणतो तू माझा मुलगा, तो म्हणतो तू माझा मुलगा, हा म्हणे मी तुझा बाप, तो म्हणे मी तुझा बाप. या गोष्टीवरून दोन्ही देवतांमध्ये झटापट सुरू झाली, युद्ध झाले. आता सांगा, यांची आपण पूजा करतो, हे बघा आता दाखवतो तुम्हाला श्री शिवपुराण. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला प्राप्त करणे खूप सोपे आहे. त्याचा वे ऑफ वर्शिप एकदम सिंपल आहे. हे कठीण तर यांनी केले, या अज्ञान लोकांनी, हठयोग साधना करून, उभे राहून आणि तप करून करून, आणि कुठे पाण्यात उभे राहून, कुठे धुनी लावून, कुठे असे नुसते उभे राहिले. हे तर सर्व व्यर्थ आहे. हठयोग कोणत्या सद्ग्रंथात लिहिले नाहीत की हठयोग केला पाहिजे. आणि श्रीमद भगवद्गीतामध्ये तर हे वर्ज्य केले आहे. आणि जे हठयोग करतात ते मलाही दुःखी करतात आणि या शरीरात जेवढेही प्रधान आहेत, स्थानं आहेत, त्यांना क्लेश देतात. हे हठयोग लोकवेद आहे. शास्त्रविधी त्यागून हे मनमानी आचरण आहे. आता तुम्हाला दाखवतो श्री शिवपुराण हिंदी टीकासहित. श्री शिवमहापुराण विद्यावरिधी पंडित ज्वालाप्रसादजी मिश्र कृत, हिंदी टीकासहित. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, प्रकाशित मुंबईहून. आणि हे इथे याचे संपूर्ण विवरण दिले आहे या पानावर. शिवपुराण 11 पानावर. विद्वेषर संहिता भाग 1, अध्याय 6. इथून सुरू करूया. प्रथम श्लोक. नंदिकेश्वर म्हणाले, हे योगेंद्र, पूर्वी एकेकाळी विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुड वगैरे पार्षादासहित एकत्रितपणे लक्ष्मीसह शयन करत होते, म्हणजे आराम करत होते, झोपलेले होते. त्यावेळी बघा, या ब्रह्मज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ
ब्रह्मज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी यांनी यांच्यासाठी दिलेली उपमा बघा. आपल्या इच्छेनेच तेथे आले. सर्व तऱ्हेने सुंदर अशा बिछाण्यावर शयन करत असताना कमललोचन विष्णूजींना विचारू लागले, तुम्ही कोण आहात? हे ब्रह्मज्ञानी असून एवढे नाही माहिती तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात जे मला पाहून अभिमानी पुरुषाप्रमाणे शयन करत आहात, शयन झोपले आहात? हे वत्सा, ब्रह्माजी म्हणत आहेत विष्णूजींना, बेटा उठ, बघ मी तुझा स्वामी आलोय. आलेल्या गुरुला पाहून जो अभिमान करतो त्या द्रोही मूर्खाचे प्रायश्चित करणे उचित आहे. हे ऐकून विष्णूजींना आतून तर क्रोध झाला, आत तर राग खदखदत होता, परंतु वरवर दाखवला नाही. परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, हे वत्स, हे पुत्र, तुझे मंगल हो. बस या आसनावर स्थानापन्न हो. या क्षणी तुझे नेत्र कुटील आणि मुख वक्र का होत आहे? म्हणजे खूप रागाच्या भरात डोळे वटारून भांडण्यासाठी माणूस करतो ना, वाकडे तोंड करून. म्हणतात तू डोळे का वटारत आहेस आणि तोंड का वाकडं करत आहेस? ब्रह्माजी म्हणाले, हे वत्स विष्णू, अरे बाळा विष्णू, तुला काळाच्या प्रभावामुळे अभिमान आहे. अरे मुला, मी तुझा रक्षक आणि जगताचा पिता मी आहे. विष्णूजी म्हणाले की सर्व जग हे माझ्यात स्थित आहे. तू चोराप्रमाणे माझे आहे असे काय म्हणत आहेस? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तू माझा पुत्र आहेस. मला पुत्र म्हणणं व्यर्थ आहे. नंदिकेश्वर म्हणाले, अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू दोघेही रजोगुणाने भारून विवाद करू लागले. मी श्रेष्ठ आहे, मी स्वामी आहे असे म्हणत युद्धाच्या भावनेने एकमेकास मारण्यास उत्सुक झाले. सर्व देवता विमानात बसून ते महाअद्भुत युद्ध पाहण्यासाठी जमा झाले आणि आकाशातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. वा रे देवतांनो! आता पुण्यात्म्यांनो बघा, आपल्या देवतांची लक्षणे. दोन भगवान तर भांडू लागले आहेत, झटापटी एकमेकांचे शत्रू होऊ लागलेत आणि देवता वरून फुलांचा वर्षाव करत आहेत. म्हणतात की शाब्बास, करा काम. हे भले शाब्बास, जसे बैल झुंजवतात तसे. म्हणजे भांडत नसतील तरी कळ लावून भांडायला लावत होते त्यांना. अरे देवता म्हणता यांना? हे तर सांगा, साधारण व्यक्तीपेक्षा देखील निम्न स्तराचे आहेत. हे यांनी मध्यस्थी करायला हवी होती. देवता होते तर उभे राहायला हवे होते. भगवान तुम्ही भांडलात तर इतर जण तुमच्याकडून काय शिकणार? आणि त्यांचे सोडवायला हवे होते. न जाणो किती बळी जातील यात. आणि म्हणे वरून फुलांचा वर्षाव करतायत, बाजूला उभे राहून मजा बघत आहेत की जशी बैलांची झुंज चालली आहे. रेडे झुंजतात सांड आणि गावकरी बघत असतात दूर उभे राहून त्यांना. हे शाबास! हे आचरण तर आहे आपल्या देवतांचे. आणि असे आचरण असणाऱ्यांना आपण भगवान मानत होतो. हा म्हणे तू माझा मुलगा, तो म्हणे तू माझा मुलगा. अशी चौथ्या इयत्तेतली मुलं भांडतात. चौथ्या तिसऱ्या इयत्तेतली मुलं भांडतात तेव्हा शिक्षक बोलवून विचारतात की का भांडतात एकमेकांशी, का झगडता आहात? तेव्हा एक म्हणतो की हा म्हणाला की मी तुझा बाप आहे. दुसरा म्हणाला की नाही, आधी हा म्हणाला की मी तुझा बाप, त्यामुळे याने त्याचा शर्ट फाडून ठेवलाय, याने त्याला ठोसा मारलाय. तर हे अशा बुद्धीचे, या पातळीचे नॉलेज होते आपल्या भगवानांचे. चौथ्या इयत्तेतील मुलांसारखे ज्यांना आपण भगवान समजत होतो. हा म्हणतो मी तुझा बाप, तो म्हणतो मी तुझा बाप, लागले भांडायला. ही भगवानांची लक्षणं होती. पुढे यातच लिहिले आहे याच पुराणात की पुढे स्वतः काळ येऊन म्हणतो, यांच्यासमोर येऊन प्रकट होतो शिवरूपात. हा स्वतः म्हणतो की माझे कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. मी कुणाच्याही समोर माझ्या ओरिजिनल रूपात येत नाही. तर तिथे शिवजींच्या रूपात, भगवान शंकराच्या रूपात येऊन उभा राहिला आणि त्या दोघांना समजावू लागला की तुम्ही दोघे भगवान नाही आहात. तुम्ही स्वतःला भगवान समजलात, ही खूप मोठी चूक केलीत.
आता पुढे तुम्हाला संक्षिप्त रूपात दाखवतो. यात खूप मोठे विवेचन आहे, परंतु आपल्याला फक्त एक आवश्यक प्रकरण घ्यायचं आहे. बघा, आता हे तेच शिवपुराण आपण वाचत आहोत आणि आता आपण याचे 17वे पान वाचू. 11वे आपण वाचले आहे. 11वे आणि 12वे आपल्याला आवश्यक ते प्रकरण घेऊन आपले आता 9वा अध्याय आला. विद्वेश्वर संहिता भाग 1चा 9वा अध्याय आणि याच्या 28व्या श्लोकात नंदिकेश्वर म्हणाले अशा प्रकारे, जेव्हा त्यांना समजावले तेव्हा काय झाले, आणि त्या दोघांची अज्ञानता आणि वैर दूर करण्यासाठी दोघांना म्हणाले. कोण? भगवान काळ, जे शिवरूपात आले होते. आता ते दोघे भांडत होते. त्यांच्या मधोमध जेव्हा ते दोघे एकमेकांशी भांडत होते तेव्हा त्या दोघांमध्ये या काळ भगवानाने एक तेजोमय स्तंभ उभा केला, एक पिलर, आणि एकदम खूप सुंदर असा प्रकाश त्यातून येत होता. तेव्हा हे दोघे भांडण थांबवून त्याचा वर खाली शोध घेऊ लागले, त्याच्या टोकाचा. आता जास्त विस्तृत माहिती न देता आपण आपल्या त्या प्रकरणावर येऊया, त्या पॉईंटवर, की मग तो स्वतः येऊन उभा राहिला त्यांच्याजवळ शिवरूपात. आपला पुत्र, तमोगुणपुत्र शिवाच्या रूपात येऊन उभा राहिला. आता दोघांना समजावू लागला. ते कशा प्रकारे ते बघा. आता तुम्हाला दाखवतो या 17वं, हे पृष्ठ 17 आणि 9वा अध्याय, विद्वेश्वर संहिता भाग 1 9वा अध्याय. आता आपण इथे आलो. हे आपण वाचलंय. त्या दोघांचे अज्ञान आणि वैर हे दोन्ही दूर करण्याच्या हेतूने दोघांना म्हणाला, माझ्या सकल आणि निष्कल अशा भेदाने 2 रूपे आहेत, परंतु इतर कोणी ईश्वर नाही, त्यामुळे त्यांची 2 रूपे होऊ शकत नाहीत. पहिले स्तंभ रूप आणि मागे मूर्तिमान रूप धारण केले आहे. आधी तर स्तंभ होता. तो स्तंभ तर असं म्हणतात की निराकार आहे, माझं निसकल आहे, आणि आता मी मूर्तिमान म्हणजे साकार रूपात तुमच्या समोर आहे. यामध्ये ब्रह्मरूप निष्कल आहे. तो मधोमध स्तंभ होता म्हणून म्हणतो निष्कल आहे, आणि ईश्वर रूप सगुण आहे जो मी तुमच्या समोर उभा आहे. ही माझी दोन्ही रूपे सिद्ध आहेत, इतर कोणाची नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्हा दोघांना किंवा इतर कुणालाही ईश्वरतेची प्राप्ती होऊ शकत नाही. आहा, तुम्ही जे अज्ञानामुळे स्वतःला ईश समजलात, तुम्ही जे अज्ञानामुळे स्वतःला ईश समजलात, भगवान समजलात, हे खूपच, तुम्ही जे अज्ञानामुळे स्वतःला ईश समजलात, भगवान समजलात, हे खूपच अद्भुत झाले. हे तर तुम्ही म्हणत आहे की गुन्हा केलात, कमाल केलीत. याचे निरसन करण्यासाठीच मी युद्धस्थानी आलो. आता तुम्ही स्वतःचा अभिमान त्यागून मज ईश्वरामध्ये स्वतःची बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सगळे अर्थ प्रकाशित करतात. आता बघा, इथं म्हणत आहे, मीच ब्रह्म आहे, माझेच कल अकल रूप आहे. ब्रह्म असल्यामुळेच मी ईश्वर आहे. अनुग्रह आदिक असेच माझे कृत्य आहे. सर्वव्यापी असल्याने आणि जगताचा वर्धक असल्याने मी ब्रह्म आहे. हे ब्रह्मकेशव, समत्व आणि व्यापक असल्यामुळे मी आत्मा आहे. मी या सर्वाचा ईश आहे. हे माझे आहे, माझ्या व्यतिरिक्त इतर कुणाचेही नाही. प्रथम तर ब्रह्मत्व ज्ञानाच्या निमित्ताने निष्कल ब्रह्मचा प्रादुर्भाव झाला. स्तंभाबद्दल, शिळेबद्दल म्हणत आहे. आता आपण 10वा अध्याय वाचूयात. 10वा अध्याय हा बघा, विश्वेश्वर संहिता अध्याय 10 आणि पान 18. आता इथे हा 9वा अध्याय, 9वा अध्याय इथे संपून गेला. इति, हा इति झाला इथे. इति
इति श्री शिव महापुराणे विद्वेश्वर संहिता भाषा टीकायाम 9 अध्याय. आता 10वा सुरू झाला. आता 10व्यामध्ये आपण इथे वाचूया खाली याच 18व्या पानावर. हे पुत्रांनो, हा काळ म्हणत आहे ब्रह्मा आणि विष्णूला, हे पुत्रांनो, हे कृत्य तुम्ही तपापासून प्राप्त केले आहे. आहा, जे की सृष्टी आणि उत्पत्ती, सृष्टीच्या उत्पत्ती आणि पालन म्हणलं जातं. ब्रह्माजींना म्हटले आहे की सृष्टीच्या उत्पत्तीची जबाबदारी तुला दिली आहे आणि संगोपनाची विष्णूला दिली आहे. हे मी दिले आहे तुम्हाला. जो मी तुम्हाला प्रसन्न होऊन दिला आहे त्याचप्रमाणे दुसरी 2 कार्ये रुद्र आणि महेशाला प्रदान केली आहेत. आता बघा पुण्यात्म्यांनो, 2 तर हे झाले ब्रह्मा आणि विष्णू आणि रुद्र आणि महेश. 4 तर हे झाले आणि 5वा हा बोलत आहे. तर यावरून हे सिद्ध आहे की महेश हे देखील ईश नाही आहेत. ईश तर हा म्हणतोय की मी आहे फक्त. पुढे बघा, हा ब्रह्म आहे, हे क्लिअर होईल तुमच्या समोर. आता 19 पानावर याच पुराणात आता हा काय म्हणतोय इथून आपण वाचूया. हा म्हणतो की सौम्य, माझ्या ज्ञानापासून विमुख झाल्यामुळे तुझ्यात अज्ञान निर्माण झाले. माझे ज्ञान असते तर असे झाले नसते. ज्ञान आणि रूप महेश समान झाले असते. यामुळे त्या ज्ञानसिद्धीच्या निमित्ताने ओंकार नामक हा ओम मंत्र, ओंकार नामक मंत्र जप करा. ब्रह्मा आणि विष्णूला त्यांचा पिता सांगत आहे, हा काळ पुत्रांनो, या ओम नामाचा जप करा. हा अहंकार दूर करणारा आहे. त्याच निज मंत्राचा उपदेश करतो. हा ओंकार माझ्या मुखातून उत्पन्न होत असल्याने माझ्याच रूपाचे प्रतीक आहे आणि महामंगल करणारा आहे. हा वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे आणि याच्या स्मरणाने माझे स्मरण होते. इति सिद्धम ओम. ओम तर ब्रह्मचा जप आहे. हा तर ब्रह्म आहे, शिवरूपात उभा आहे इथे. उत्तरेच्या बाजूने मुखातून आहा. आता या ओमकारात 5 मंत्र सांगितले आहेत. 5 अक्षरे आहेत. उत्तर दिशेच्या मुखाकडून अकार, हा अ, आणि पश्चिमेच्या मुखातून उकार, दक्षिणेच्या मुखाकडून मकार आणि पूर्वेच्या मुखाकडून बिंदू, हा 4था, आणि मध्य मुखातून नाद. मध्य मुखातून नाद उत्पन्न झाला आहे. अशा प्रकारे 5 प्रकारे निर्गत झाला. अशा प्रकारे 5 प्रकाराने निर्माण झाला तो सर्व एकत्रित होऊन एकच ओम असं अक्षर तयार होतं. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मधून गीता ज्ञानदाता जो काळच आहे म्हणत आहे, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. हे माझे ओम असे एक अक्षर तयार होते. ही सर्व नामे रूपात्मक वेदभूत दोन्ही कुले अर्थात सिद्धिपुरुष भेदाने भौतिक शरीर वर्ग 2चा भेद असणारा आहे. तो याच मंत्राने व्यापलेला आहे आणि शिवाशक्तीचे प्रतीक आहे. हे याच ओंकारातून सर्व जगत प्रतीकात्मक निर्माण झाले आहे. म्हणजे ओम म्हणा किंवा ओंकार म्हणा, दोन्ही प्रमाण आहे. अकारातून अर्थात नकार, उकार मकारातून अशा प्रकारे हा एकच ओमच तयार होतो. आणि याच पंचाक्षरातून 5 भेदातून अकारापासून मकारापर्यंत तो म्हणतो की निराळेच मंत्र आहेत. यात कुठेही ओम नमः शिवाय जप करण्याचा कुठेही संदेश नाही. हे जे केवळ हिंदीमध्ये आहे त्यात फक्त ओम नमः शिवाय जे लिहिले आहे ते त्यांच्या मनाचे आहे आणि बकवास आहे सर्व. हे बघा, हे संस्कृत पण आपण वाचू शकतो. एकीभूतः पुनतत् ओम इति एकाक्षरो भवत.
एकीभूत भूतः पुनः तत् ओम ओम इति एकाक्षरम आहा भवत. तो एक ओम एक अक्षर झाले ज्याचा अनुवाद त्यांनी इथे करून ठेवलाय. हे सर्व मिळून एक ओम असे एक अक्षर तयार होते. हा 19 नंबर आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता तुमच्या समक्ष हे स्पष्ट झाले की ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे महेश, हे भगवान नाही आहेत. आणि जो यांची भक्ती करतो त्यांना मोक्ष नाही. कबीर परमेश्वरजी 600 वर्षांपूर्वी म्हणत असत, तीन देव की करते भक्ती, उनकी कदे ना होवे मुक्ती. आणि ही गोष्ट इतकी वाईट करून टाकली या लोकांनी, अज्ञानी गुरूंनी. भोळ्या जनतेला परमात्म्याचा शत्रू करून टाकले. आणि आज तीच तथ्ये आपल्या विद्यमान ग्रंथांमधून तुमच्या समोर येत आहेत, वाचत आहात. आता पुण्यात्म्यांनो, या पवित्र शिवपुराणातून हे स्पष्ट झाले की हे गीता ज्ञानदाता ही हा ब्रह्मच आहे. आणि हा श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा गीता सांगत आहे. हा म्हणतो आहे माझे जन्म आणि कर्मे अलौकिक आहेत. ही कर्मे यांची कशी अलौकिक आहेत ते गीतेच्या अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 24 25 स्पष्ट करतो. मज अव्यक्ताला या व्यक्तिम आपनम मन्यते. माझ्यासारख्या अव्यक्ताला. अव्यक्ताचा अर्थ काय होतो? निराकार नाही. जसे आभाळ भरून येते दिवस असताना आणि सूर्याच्या समोर ढग असल्यामुळे सूर्य अदृश्य होतो, तर त्या स्थितीत तो अव्यक्त आहे, आपल्याला दिसून येत नाही. तो झाकला गेलाय ढगांच्या मागे, परंतु साकार आहे. याच प्रकारे तो म्हणत आहे की मी माझ्या योग मायेमुळे लपलेला आहे. मी कधीही कोणाच्या समोर येत नाही. आणि हा मूर्ख जनसमुदाय मला अव्यक्तालाच कृष्ण समजत आहे, व्यक्तिरूपात आलेला. आय एम नॉट कृष्ण. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्या समक्ष आता या 4-5 कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत. नंबर 1, ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत, श्री देवी भागवत, 3रा स्कंद 123 पानावर गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. हे ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात की आमचा जन्ममृत्यू होतो. दुसरे दुर्गा यांची माता आहे. तिसरे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी आहेत. आणि चौथे हे की हे नियमित कार्यच करू शकतात, आम्ही कशामध्ये काहीही परिवर्तन करू शकत नाहीत. आणि हे स्पष्ट देखील झाले. श्री शिवपुराण मुंबईहून प्रकाशित, श्री खेमराज श्रीकृष्णदासजी प्रकाशन. हिंदी देखील आहे, सोबत संस्कृत देखील आहे. त्यात स्पष्ट झाले, हा काळ म्हणतो आहे, हा ब्रह्म म्हणतो, ब्रह्मा आणि विष्णू आपापसात जेव्हा भांडत होते तेव्हा तिथे पोहोचला की तुम्ही भगवान नाही आहात, तुम्ही स्वतःला ईश समजून बसले आहात. तर यातून सिद्ध झाले की ब्रह्मा विष्णू महेश हे भगवान नाहीत, हे इष्ट रूपात पूज्य होऊ शकत नाहीत. आणि जे आपण यांना सर्वेश्वर, महेश्वर, सर्व शक्तिमान, सर्वांचे दाता, यांचे माता पिता नाहीत कोणीही, हे असे जे सांगत होते ते अज्ञानी गुरु होते. त्यांनी आज तागायत आपल्याला परमात्म्याला ओळखू दिले नाही. आता आपण ओळखणार आहोत त्या परमात्म्याला, कारण परमात्म्याने दया केली तुमच्यावर आणि तुम्हाला शिक्षित केले. आणि शिक्षणाचा जो एकमात्र लाभ आहे तो हाच आहे की आपण परमात्मा ओळखू शकू आणि पिच्छा सोडवू शकू. मग इथे भले साऱ्या दुनियेचे राजे व्हाल आणि उद्या जेव्हा मृत्यू होईल तेव्हा परवा काय होईल? गाढवाच्या रूपात उभे असाल कुठे? सांगा, काय आहे इथे? काय आहे इथला महिमा? हे सर्व नकली आहे. झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद, ये सकल जबी ना काल का कुछ मुख में कुछ बोध. आता मी तुम्हाला, आता जसे धर्मदासजींनी विचारले होते की भगवान वेद आणि पुराण तर खोटे आहेत, परमात्मा म्हणाले होते वेद कतेब झूठे नहीं भाई, झूठे हैं जो समझे नाही. हे संस्कृतचे विद्वान दिसत होते, त्यांना कखही माहीत नव्हते आध्यात्मिक मार्गाबद्दल. म्हणून परमात्मा म्हणत असत, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंधरे.
दिखत के तो नैन चषम इनका फेरा मोतिया बंदरे. कुणाला सफेद मोतीबिंदू झाला तरी त्याचे डोळे अगदी निरोगी दिसून येतात, परंतु त्याला दिसत काहीच नाही. पूर्ण आंधळा असतो तो, कम्प्लीट ब्लाइंड, पण त्याचे डोळे एकदम निरोगी दिसून येतात. निरोगी, जणू काही त्याला सर्व काही दिसत असेल. तर असं हे संस्कृत भाषा जाणणारे आपल्याला असे वाटत असे की मोठे विद्वान आहेत हे अध्यात्म मार्गाचे. तेव्हा परमात्मा म्हणाले, ये मोती मुक्ता दर्शत नाही. मोक्ष होण्याचा जो मोती म्हणजे बहुमूल्य वे ऑफ वर्शिप, जो खऱ्या पूजेचा विधी आणि पूर्ण परमात्मा जो हिरारूपी आहे, तो यांना दिसून येत नाही. याच सद्ग्रंथात आहे त्याचा महिमा. मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंधरे. दिखत के तो नैन चषम इनका फेरा मोतिया बंदरे. आता म्हणतात हे दिसतात विद्वान की मोठे विद्वान आहेत, यांना मोतीबिंदू झालाय, आध्यात्मिक तत्वज्ञान रूपी नेत्रहीन आहेत हे, आणि तुम्ही यांना विद्वान समजत होता, केवळ एक संस्कृत मात्र जाणत होते म्हणून. एका भाषेच्या ज्ञानामुळे कोणी विद्वान ठरत नसतो. कोणाला संस्कृत भाषा येते तर त्याला इंग्रजी येत नाही, तर मग कुठला विद्वान? इंग्रजी आली तर त्याला हिंदी येत नाही, किंवा पंजाबी येत नाही, किंवा मग संस्कृत येत नाही, तर मग तो कसला विद्वान? आणि परमात्मा सर्व भाषा जाणत होते. ते प्रत्येक पशुपक्ष्याची देखील भाषा जाणतात, आणि त्यांच्या वाणीत सर्व भाषांचा मिलाप आहे. सर्वांची भाषा बोलून ठेवली आहे पूर्ण विश्वाची. आता मी तुम्हाला ते परमात्म्याचे दिलेले ज्ञान, अनमोल तत्वज्ञान तुमच्या समक्ष करत आहे. आता जसे गीता आपल्याला समजून घ्यायची आहे, आता अशा दृष्टिकोनातून की आता श्रीकृष्ण बोलत नव्हते, त्यात हा काळ प्रवेश करून बोलत होता. तो काय म्हणत आहे? गीतेच्या अध्याय नंबर 7ची तुम्हाला ओळख करून देतो. त्यात म्हणत आहे की अर्जुन, आता तुला असे ज्ञान देईन जे जाणल्यावर अजून काहीही जाणण्याचे उरणार नाही, शिल्लक राहणार नाही. बघा पुण्यात्म्यांनो, पूर्वी आम्ही गीतेचा नित्यपाठ करत होतो आणि कधी जे कंटाळत नव्हतो, पूर्ण वाचूनच थांबत असू. जेव्हा वाचायचो अर्धे वाचायचो, दुसऱ्या दिवशी पूर्ण वाचायचो, दुसऱ्या दिवशी करायचो, मोठे असायचे म्हणून, पण त्याचा अर्थ माहिती नव्हता. आणि तरीही आवड होती, कारण की अनमोल ग्रंथ मानायचो आणि आहे देखील. तर आज याचे रहस्य जाणून घेऊ. तर 100 वेळा वाचले तरी देखील कमी आहे. एवढी आवड निर्माण झाली पाहिजे, एवढा आनंद वाटला पाहिजे. हे बघा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे आणि जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. आता आपण याच्या 7व्या अध्यायात प्रवेश करूया. अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 12 पासून आपण सुरू करूया. आहा, यात लिहिलंय, अजूनही जे सत्वगुणातून उत्पन्न होणारे भाव आहेत आणि जो रजोगुण आणि तमोगुण यातून निर्माण होणारे भाव आहेत, ते सर्व तू माझ्यातूनच निर्माण होणारे आहेत असे जाण. वास्तविक मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नाहीत. आता हा गीता ज्ञानदाता काळ आहे. हा काय म्हणत आहे हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ आणि मगच आपल्याला हा पवित्र सद्ग्रंथ समजू शकेल. हा काय म्हणत आहे की रजगुण, तमगुण आणि सद्गुण यांनी, म्हणजे रजगुण ब्रह्माजींकडून जी उत्पत्ती, सद्गुण विष्णूजींकडून स्थिती आणि तमगुण शिवजींकडून जो काही संहार होत आहे, याचे मुख्य कारण मी आहे, याचे निमित्त मी आहे. परंतु हे माझ्यात नाहीत आणि मी यांच्यात नाहीत. मी यांच्यापासून वेगळा लपलेला असतो. आता आधी तर ही कॉन्सेप्ट क्लिअर करावी लागेल की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. यासाठी थोडीशी हिंट देतो श्री शिवपुराणाची. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. श्री शिवपुराण, सचित्र, मोठा टाईप, केवळ हिंदी.
हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. याचे अनुवादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार आणि गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. यांच्या 110व्या पानावर तुम्हाला दाखवतो, थोडीशी हिंट देतो. ही रुद्र संहिता संक्षिप्त शिवपुराण पान 110. इथे बघा, हा 9वा अध्याय समाप्त होतो त्याच्या लास्टमध्ये, शेवटी. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू तसेच रुद्र या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले गेले आहेत. आता ब्रह्मा, विष्णू, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण हा महेश, हे तिन्ही देवतांमधील गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले गेलेत. ते त्यांचे पिता आहेत, ते यांच्यापेक्षा वेगळे आहेत, ते ब्रह्मा, विष्णू, महेशपेक्षा वेगळे असतात. यातून सिद्ध झाले की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्यात तर गुण आहेत, परंतु तो यांच्यापेक्षा वेगळा आहे. हाच एक या गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक 12 मध्ये म्हणत आहे की मी यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाहीत. आता दाखवतो मार्कंडेय पुराण. मार्कंडेय पुराणात एकदम क्लिअर कॉन्सेप्ट आहे की याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. हे बघा, मार्कंडेय पुराण, सचित्र मोठा टाईप, केवळ हिंदी, आणि हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. प्रकाशक आणि मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कलकत्ता संस्थान. याच्या 123 पानावर, हे 122-23 पानावर येऊया. 122 वर आपण गेलो आहोत जरा. मार्कंडेयजी म्हणाले, हे मार्कंडेयजी बोलत आहेत मुने. आता इथे येऊया 123 पानावर, एकदम समोर इथे. अशा प्रकारे स्वयंभू परमात्म्याच्या 3 अवस्था आहेत. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू. हेच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. तर सिद्ध झाले रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून प्रकाशित, ज्यामध्ये संस्कृत देखील सोबत आहे. श्रीमद देवी भागवत, हे बघा, यातून देखील सिद्ध होईल. भाग 1, हे पहा, श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित. अथ श्रीमद देवी भागवत सभाष टीकम समहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4. आता याच्या 3ऱ्या स्कंधामध्ये येऊ. 3ऱ्या स्कंधामध्ये हे आहे अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंधे प्रारंभते. आता आपण याच्या इथे येऊ 11व्या पानावर. देवी भागवत पान 11, आणि हा आहे तृतीय स्कंद अध्याय 5चा आणि मंत्र नंबर आपण 8 वाचूया. हा 7वा इथे संपला, 8वा सुरू झालाय. हे माता, हे मातृ, जर आमच्यावर तुम्ही सदा दयायुक्त आहात तर आम्हाला कशा प्रकारे तमोगुण प्रदान केला आहे. हे सारे शिवजी बोलत आहेत, शंकर भगवान. ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्गुण, सत्वगुण आहा युक्त केले आहेत. कशा प्रकारे युक्त केलेत? आता आपण संस्कृत वाचूया. हाच 7वा श्लोक संपला आणि 8वा प्रारंभ होत आहे. यदि दयार्द्रमना, यदि दयार्द्रमना सदांबिके कथम अहम विहितश्च. का, कसे मला केले आहे, का केले आहे? शंकर भगवान म्हणत आहेत तमोगुण. तर मला तमोगुण का केले? कमलजश्च, कमळातून उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माजींना रजोगुण संभव. कमलजश्च म्हणजे कमळातून उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माजींना कसे तुम्ही रजोगुण केलेत. आणि सुविताहा किमू सत्वगुण हरी, कशा प्रकारे तुम्ही विष्णूजींना सत्वगुण केले आहे. इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा म्हणत असत,
गुण तीनों की भक्ति में ये भरम पड़ो संसारी। कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। तीन देव की जो करते भक्ति उनकी कभू ना होवे मुक्ती। त्यावेळी हे कुनीन सारखे कडू वाटले होते परमात्म्याचे हे सत्याचे बोल, कारण की आपण अज्ञानाने ओतप्रोत होतो, फुल ओव्हरफ्लो झाले होते अज्ञान आपल्यामध्ये. आता ते सेट करण्यासाठी किती पुरावे द्यावे लागत आहेत. आता वाचा पवित्र श्रीमद भगवद्गीता. तुम्हाला आता एकदम एक एक भाग लक्षात येईल. हे बघा, श्रीमद भगवद्गीता हे जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत. आणि आता आपण परत येऊया अध्याय 7व्यावर. हा अध्याय नंबर 7 आणि हा श्लोक नंबर 12. आता आपण सुरुवातीपासून वाचूया थोडेसे, कारण की हे खूपच अनमोल ज्ञान आहे. हे बघा, हा 7मो अध्याय आहे. इथे बघा, हे पार्थ, अनन्य प्रेमाने माझ्यात आसक्त तसेच अनन्य भावाने मला परायण होऊन योगामध्ये मग्न तू, ज्याप्रमाणे संपूर्ण विभूती तसेच बल ऐश्वर्य अशा गुणांनी युक्त सर्वात आत्मरूप मला संशयरहित जाणशील ते ऐक. आणि दुसऱ्या मंत्रात, पहिले ऐकले आता दुसरे, मी तुझ्यासाठी या विज्ञानसहित तत्वज्ञानाला संपूर्ण सांगेन. तत्वज्ञान नाहीये हे, या ज्ञानाला संपूर्ण म्हणेन. आणि जे जाणल्यावर संसारात अजून काहीही जाणण्यायोग्य शिल्लक राहत नाही. अरे कमालच केली. यात काय म्हटलं आहे. आता तिसऱ्यामध्ये काय म्हटलं, दुसरा आपण वाचला. हजारो मनुष्यांमधून कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, म्हणजे भगवान प्राप्तीसाठी हजारोंमधून कोणी एक प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करणाऱ्या योगींमध्येही कोणी एक मला शरण येऊन मला भजतो. आणि हा काय म्हणतोय, नाहीतर कोणी विष्णूला, कोणी ब्रह्माला, माहिती नाही कुठल्या इतर देवतांना पूजतो. तत्वतः अर्थात यथार्थ रूपात जाणतो, कोणी एकच मला जाणतो. चौथ्यामध्ये म्हटलंय की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार देखील अशा प्रकारे हे 8 प्रकारे विभागलेली माझी प्रकृती आहे. हे 8 प्रकारचे भेद असलेली तर अपरा अर्थात माझी अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, ज्यामुळे दुसरीला संपूर्ण जगत जिच्यामध्ये धारण केले जाते, माझ्या जीवरूपा परा अर्थात चेतन प्रकृती जाण. आता इथे बघा 2 प्रकृती सांगितल्या याने. एक प्रकृती तर ही आहे, हे सारे प्रकार जे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे तर आहेत 8 प्रकारांनी युक्त. ही तर आहे अचेतन प्रकृती. ही तर अचेतन प्रकृती आणि यापेक्षा वेगळी ती दुर्गा आहे. हा दुर्गेकडे संकेत आहे. जसे पुण्यात्म्यांनो, जसे तुम्ही श्रीमद देवी भागवतमध्ये वाचलेत की प्रकृती दुर्गेला म्हणतात. एक तर अचेतन प्रकृती आहे आणि दुसरी जी आहे ती प्रकृती दुर्गेला म्हणत आहेत. हे बघा, हे 123 पानावर श्रीमद देवी भागवत पुन्हा दाखवतो तुम्हाला. हे आहे श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. तिथूनच संक्षिप्त देवी भागवत आणि 3रा स्कंध 123 पानावर जो तुम्हाला आधी दाखवला होता त्यातच अजून थोडंसं हे बघूया. आता भगवान विष्णू म्हणत आहेत की तू शुद्ध स्वरूप आहेस. हा सर्व संसार तुझ्यामुळे उत्पन्न झाला आहे. दुर्गेला म्हणत आहेत, मी ब्रह्मा आणि शंकर तुझ्याच कृपेने अस्तित्वात आहोत. आमचा जन्म आणि मृत्यू होतो. आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू. केवळ तूच नित्य आहेस. जगत जननी आहेस आणि प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. प्रकृती दुर्गेला म्हणतात. आता येईल कामी हा प्रकृती शब्द गीतेमध्ये तुमच्या.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? दिलीप शामराव कापडणीस. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट द्याने, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18/4/2021. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमचे वडील वारकरी संप्रदायामध्ये होते आणि मी लहानपणापासून भक्ती मार्गात होतो. आणि मी गुरु केलेला होता ठाकरसिंग महाराज राधास्वामीमध्ये होतो. 25 वर्ष राधास्वामीमध्ये होतो आणि देवी देवतांची भक्ती करत होतो. उपवास करणे आणि गणपती बसवणे, 10 दिवस गणपती बसवायचे, भंडारा करायचे, नवरात्र उत्सव करायचे, 9 दिवसात आम्ही भंडारा करायचे, हे सगळी भक्ती करत होतो. जसं तुम्ही सांगितलं की आपण ठाकूरसिंग महाराजांचे भक्त होतात, त्यांच्याकडनं आपण साधना घेतली होती, तर ठाकूरसिंग महाराजांची जी काही भक्तिविधी होती ती थोडक्यात सांगाल का? ते सांगायचे मोक्षाचा मार्ग आहे, त्रिकुटीपर्यंत जातो. ते त्या सांगितलं की गुरु करावा लागतो, मोक्ष मिळतं. पण एवढं करून मी दुःखीच राहिलो त्या मी व्यक्ती सोडून दिली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी करत होतात आणि प्रामुख्याने आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा आपले वडील जे आहे हे वारकरी सांप्रदायिकचे होते. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मला कोरोना झाला. कोरोना झाल्यावर मला एकांत रूममध्ये ठेवण्यात आले आणि मी तेथेच विचार केला की मी ठाकरसिंग महाराजांची भक्ती करूनही मला कोरोना झाला आणि मला सगळ्यांमधून अलग ठेवण्यात आलं. तर एवढं करूनही मी एवढं करून मी दुःखीच राहिलो. मी तिथंच मोबाईलमध्ये यूट्यूबवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला. त्याच्यावर मला कळलं की खरी भक्ती काय आहे, शास्त्रानुसार काय आहे हे मला तिथं कळलं आणि मी लगेच त्या नंबर फ्लॅश होता त्या नंबरवर कॉल केला आणि मला घरच्या घरी ऑनलाईन नाम मिळालं. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मिळाली आणि आपण कोरोना पीडित होतात आणि आपण क्वारंटाईन होतात. तर मला विचारायचं आहे की जेव्हा आपण कोरोनाग्रस्त झाला होतात तर त्यावेळेस जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात पण आला होतात तर त्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास झाला का या कोरोनाच्या परिस्थितीत? कोरोना परिस्थितीत फार त्रास झाला. इतका त्रास की भयंकर त्रास झाला की मला चालवायचं नाही, उठून उभं राहायचं नाही, फार त्रास झाला. या त्रासामधून मुक्त व्हायचं आहे म्हणून मी संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेलो. ते माझ्यावर खरंच दया केली परमात्माने आणि मला शरणमध्ये घेतलं आणि मी कोरोना काळात नामदीक्षा घेतली आणि मला लगेच फरक पडला की मंत्रजाप 1-2 मंत्रजाप केल्यावर मला शरीरात थोडी शांतता मिळाली आणि ते कोरोनातून मी मुक्त झालो आणि दवाखान्यात न जाता घरच्या घरी रिपेअर झालो मी. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती घेताच आपल्याला कोरोनातून मुक्तता झाली, तर मला हे विचारायचं आहे की या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आणखीन काही काही अनुभव किंवा आणखीन काही काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का? लाभ तर भरपूर झालेत. मोक्षाचा मार्ग मिळाला आणि मला डायबिटीस 500च्या वरती होती आणि ती डायबिटीस आत्ता डायरेक्ट कंट्रोलमध्ये आहे. सगळं खाऊन पिऊन ती कंट्रोलमध्ये आहे. आणि माझा मुलगा आजारी असताना त्याला डॉक्टरांनी सांगितले की याची डेंग्यू टेस्ट करावी लागेल, सगळे डेंग्यूचे लक्षण दिसत आहेत. तर मी संत रामपालजी महाराजांना अर्जी लावली की माझ्या मुलाला डेंग्यूपासून वाचव आणि त्यांचा नील रिपोर्ट आला आणि माझा जास्ती दृढ विश्वास बसला. नामदीक्षा घेतल्यावर घरी ज्योत लावताच माझ्या घरी ज्योत लागल्यावर सगळं घर मांसाहारी होतं ते शाकाहारी झालं आणि घरात शांतता निर्माण झाली आणि मला शांतता मिळाली. या व्यतिरिक्त आपल्याला काही आर्थिक स्वरूपात संत रामपालजी महाराजांकडून काही राहत मिळाली का?
माझ्यावर फार कर्ज झालं होतं की ते कर्ज फेडणं फार मुश्किल होतं. तर मला परमात्माने एकाच वर्षात ते कर्ज नील केलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, शारीरिक स्वरूपात, आर्थिक स्वरूपात. तर आपल्या ह्या लाभातून, आपल्या या अनुभवातून आपल्यासारखे जे दुःखी कष्टी लोक आहेत, जे आज परमेश्वरासाठी भटकत आहेत, जे आज आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जुडलेले आहेत, तर अशा सर्वांना आपण आपल्या लाभातनं, आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी प्रार्थना करू शकतो की सगळ्यांनी गुरु करावा. गुरु हा मोक्षाचा मार्ग आहे. सगळ्यांनी गुरु करावा. मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, तर सगळ्यांनी हा गुरु करावा. मोक्षाचा मार्ग आहे. संसार तर सगळेच करतात, पण संसार करून परमार्थ करा. मी प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराजांच्या शरणात या आणि आपल्या आत्म्याचे कल्याण करा. आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की खरंच परमात्मा कोण आहेत हे आपल्याला कळेल. आणि आजपर्यंत आपण भटकलो आहोत, सगळ्यांनीच या मार्गात यावे अशी माझी विनंती आहे. तर सगळ्यांनी गुरु करावा आणि सोशल मीडियावर टी व्हीवर आणि याच्यावर सत्संग येतात, ते सत्संग ऐका. खरा परमात्मा कोण आहे हे ओळखा. आणि पुस्तक आहेत ज्ञानगंगा, जे जगण्याचा मार्ग, हे पुस्तक वाचा. त्या पुस्तकातून आपल्याला ज्ञान कळेल. काय खरी भक्ती काय आहे, शास्त्रानुसार काय आहे हे लोकांना सांगा. लोकांना कळेल की खरं भक्ती काय आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जगासमोर येत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे जेवढे पण प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, या सर्व संकेतस्थळी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज बिखरू पाहत आहेत. तर यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांची माहिती मिळू शकते समाजाला आणि त्यांचं ज्ञान संपादित करून समाज संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारू शकतो. तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा एखाद्या साधकाला वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांची ज्ञान घ्यायला काही हरकत नाही, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध चॅनलवर सत्संग येतात, सोशल मीडियावर, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटरवर सत्संग येतात. त्या सत्संगावर पट्टी येते, त्या पट्टीवर नंबर फ्लॅश होतो. त्या नंबरावर फोन करून आपण जिथं राहतो, ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यात सेंटर नंबर मिळेल आणि त्या नंबरवर आपण कॉल करून नामदीक्षा घेता येते. जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्राची उभारणी झालेली आहे. आणि सत्संग चालू असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर दिसतात, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जो काही नामदान केंद्राचा सेंटर आहे तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या नाममंत्रासाठी, या गुरुदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयाही द्यावाने लागतात. फ्री ऑफ कॉस्ट दीक्षा दिली जाते. भक्तिबोध दिला जातो आणि एक फोटो दिला जातो, शिवाय फोटो दिला जातो. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.